नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि भरपूर प्रकारच्या रानभाज्या येतात। म्हणजे ज्या पावसाळ्यात ज्या भाज्या उगवतात त्या रानभाज्या आहेत आणि रानभाज्या ह्या सगळ्या प्रकारच्या आपण वर्षातून एकदा तरी खाल्ल्याच पाहिजेत। त्यातलीच आज शतावरीची भाजी आहे ही। तर शतावरीचा आज मी सूप बनवणार आहे आणि हा खूप सुंदर लागतो आणि हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, कारण ह्या सगळ्या भाज्या आहेत ना ह्या पावसाळ्यामध्ये येतात आणि पावसाळ्यामध्येच आपण ही म्हणजे भाजी येते आणि त्यामुळे आपण हा सूप बनवू शकतो। तर मी आज सोप्या पद्धतीने सूप दाखवणार आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण शतावरी कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते। आपण शतावरी साफ करून घ्यायची। आता शतावरी साफ कशी करायची तर आपण हे एक पान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ह्या टोकाला पकडायचं आहे आणि हे पकडून थोडंसं खाली खेचायचं आहे। हे बघा, हे इझी आहे। हे बघा असं खेचलं जातं आणि शतावरीची पानं ही छोटी छोटी गळून पडतात। हे बघा अशा प्रकारे। आणि हा देठ आहे ना हा काढून टाकायचा आहे। हे बघा दुसरं दाखवते। हे बघा, आणि ह्याला ना छोटे छोटे असे काटे असतात तर ते सांभाळून करायचे साफ। हे बघा पटकन ही शतावरीची भाजी आहे ना लगेच साफ होते। आता ही सगळी भाजी अशा प्रकारे साफ करून घेते। शतावरीची भाजी ही मी साफ करून घेतली आहे। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित साफ करून घेतली आणि त्यानंतर देठ आपण सगळे काढून टाकलेले आहेत। आता ही भाजी आहे ना ही आपल्याला सूप बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। त्यासाठी मी काय करणार आहे, 1 ग्लास पाणी घालते आणि ही भाजी 2 ते 3 शिट्या घेऊन उकळून घेते। कुकरच्या 3 शिट्या झाल्या आणि आता मी कुकर खोलून बघते। वा, मस्त आपली शतावरी शिजलेली आहे। हे बघा, आता ही शतावरी आहे ना ही मी मिक्सरला वाटून घेते। बारीक अशी आपण वाटून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आपल्याला सूप बनवायचं आहे। तर सूप बनवण्यासाठी एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी तुम्हाला दाखवते साहित्य। साहित्य म्हटलं ना तर जास्त काही आपल्याला लागत नाही। लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जवळजवळ ह्या 5 पाकळ्या आहेत आणि त्या मी मोठ्या अशा घेतलेल्या आहेत। 1 चमचा मोठं जिरं घेतलेलं आहे आणि काळी मिरी घेतले 1 चमचा। तर हे सगळं वाटण आहे ना हे मी मिक्सरला वाटून घ्या किंवा मी ठेचून घेणार। तर मी आता हे वाटण आहे ना मी ठेचून घेते। आता हे वाटण आहे ना मी सगळं ठेचून घेतलेलं आहे। आता आपण हे तुपावर फोडणी द्यायची। आता फोडणीसाठी मी एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे। तुमच्याकडे जर का तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल। आता ह्यामध्ये मी घालते हिंग। हिंग घालायचं आपल्याला 1/4 चमचा। त्यानंतर आपण जे वाटण घेतलं होतं ते घालायचंय। वाटण आहे हे परतवून घ्यायचंय। मस्त ह्या वाटणाचा एकदम खमंग सुटलेला आहे आणि थोडंसं आपण हे परतवून घ्यायचं। 1-2 मिनिटं, जास्त परतून घ्यायचं नाहीये। त्यामध्ये मी घालते थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचे। हे सुद्धा परतवून घ्यायचं आणि आपण जी शतावरी वाटली होती मिक्सरला ती यामध्ये घालायची आणि मग आपलं मिक्स करून घ्यायचं। एकदम सोप्या पद्धतीचा सूप आहे, झटकेपट असा आपला हा सूप रेडी झालाय। आता ह्यामध्ये ना थोडंसं आपण मिक्सरमध्ये पाणी टाकायचं आणि ते घालायचं आहे। आता मी थोडंसं पाणी घालते ह्यामध्ये। जसं तुम्हाला पातळ जाड पाहिजे तसा तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि आता आपण ह्या रशाला उकळा घेऊया। 1-2 ते 3 मिनिटं मस्त उकळा घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि मस्त आपला उकळा आलेला आहे आणि आपला सूप सुद्धा रेडी झालाय।
ही वनस्पती आहे ना शतावरी, ही खूप औषधी आहे आणि शतावरी पावडर जी येते ती ह्या वनस्पतीपासून बनवली जाते। शतावरी कल्प ही पावडर बनवली जाते। खूप सुंदर सूप झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आपला सूप रेडी झालाय। आता मी ह्या बाउल मध्ये काढून घेते। हा शतावरी सूप आहे ना, तो बाळंतीण बाईसाठी खूप चांगला असतो आणि सगळ्यांसाठीच हा खूप छान असतो। आणि ही वनस्पती आहे ना, ही जास्त पावसाळ्यामध्ये बनली जाते, त्याच्यामुळे आपल्याला हा सूप पावसाळ्यामध्ये खूप उपयुक्त असा आहे। आणि खूप सुंदर आणि टेस्टी असा झालाय। तर आजच्या आपल्या सूपची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, नवीन लोक चॅनलवर असतील तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।